लाडकी लाडक्या अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। 3000 रुपये हप्ता तुम्हाला वाटप होणार आहे। 2 हप्ते तुम्हाला एकत्र येणार आहेत। तर लाडक्या कोणत्या कोणत्या ताईला ह्या 3000 रुपयाचा हप्ता हवाय पट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। आणि लाडक्या एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वच ताईंना हे 3000 रुपये भेटणार नाहीत। अशा कोणत्या ताई आहेत, कोणत्या महिला आहेत ज्यांना हे 3000 रुपये भेटणार आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे लाडक्या। आणि ज्या ताईंना 12वा हप्ता भेटलेला नाहीये त्यांनी एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचे नाव, जिल्हा आणि तुम्हाला 12वा हप्ता भेटला आहे का नाही एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा। कारण की लाडक्या जण बघा आता 5 जुलै पासून 9 ते 10 जुलै पर्यंत या ठिकाणी हप्ता वाटप झालेलं आहे। बऱ्याच ताईंना पैसे भेटलेले आहेत, बऱ्याच ताईंचे अजून बाकी असतील, त्यांनी एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे। आणि लाडक्या जण 3000 रुपये नेमके कोणत्या कोणत्या महिलांना भेटणार हे तुम्हाला सांगणार, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा आहे। चला आता वेळ न वाया घालता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। आणि एक महत्त्वाची गोष्ट लाडक्या आपल्या या चॅनलवर एकदम प्रामाणिकपणे सर्व माहिती दिली जाते, एकदम खात्रीशीर माहिती दिली जाते। त्याच्यामुळे चॅनलला कोणी नवीन आला असता सबस्क्राइब करून ठेवा, खूप महत्त्वाची माहिती आहे। बघा लाडक्या सगळ्यात पहिली आपण सुरुवात करूया तो म्हणजे 12वा हप्ता, जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी वाटपाला या ठिकाणी 5 जुलै पासून सुरुवात झालेली आहे, सर्वांना माहिती आहे। तर हा कोणत्या महिलांना 3000 रुपये येणार आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार। त्याच्यानंतर 12वा हप्ता सर्वांना मिळाला आहे का, मिळाला नसेल एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। आणि आणखीन पैसे आले नसतील तर काय करायचं, नेमका काय प्रॉब्लेम झालेला आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे याच व्हिडिओमध्ये। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। तर लाडक्या बघा सगळ्यात सुरुवातीला आपण बघूया ज्या ताईंना पैसे आले नाहीत त्या ताईबद्दल आपण थोडी अगोदर माहिती घेऊया। कारण की ज्या लाडक्या ताईंना खुशखबर भेटली, आनंद झालेला आहे, त्यांना तर एकदम छान स्वरूपात अजून पुढचा हप्ता 13वा वगैरे हप्ता कधी भेटणार ते पण सांगणार, काळजी करू नका। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्या ताईंना अजून पैसे भेटले नाहीयेत, ज्या ताई अजून टेन्शन मध्ये आहेत की सर आम्हाला अजून हप्ता भेटलेला नाहीये, सर्व ठिकाणी पैसे भेटले, आमच्या शेजारी पाजाराला भेटले, यांना त्यांना सगळ्यांना भेटले पण आम्हाला हप्ता भेटला नाहीये, तर त्या ताईंसाठी पहिला आपण अपडेट घेऊया। आणि त्याच्यानंतर 3000 रुपये कोणत्या ताईला भेटणार आहेत, कधी भेटणार आहेत, किती वाजता भेटणार हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। कारण एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे, 3000 रुपयाची अपडेट समोर आलेली, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे। बघा ज्या लाडक्या ताईंना पैसे आले नाहीत त्या लाडक्या ताईंनी मला एकदा कमेंट बॉक्सवर सांगायचंय तुमचं डीबीटी स्टेटस ऍक्टिव्ह आहे का नाही। कारण की मागच्या वेळेस म्हणजे जून महिन्यामध्ये मेचा ज्यावेळेस हप्ता वाटप चालू झालं होतं त्यावेळेस 2,47,00,000 ताईंना फक्त पैसे भेटले होते, त्याच्यामधल्या 5 लाख ताई या ठिकाणी वजा केल्या होत्या। 5 लाख ताई वजा केल्या होत्या कधी, मागच्या वेळेस मागच्या हप्त्यामध्ये 5 लाख ताई वजा झाल्या होत्या। फक्त एकच कारण होतं त्यांचं डीबीटी त्यांचं ऍक्टिव्ह नव्हतं। सेम या ठिकाणी यावेळेस पण तसं झालं असणार आहे। तुमचं जर डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला हप्ता भेटणार नाहीये। त्याच्यामुळे लाडक्या एकदा कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे तुमचं डीबीटी स्टेटस ऍक्टिव्ह आहे का। जर तुमचं डीबीटी स्टेटस ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला हप्ता ऑलरेडी भेटायला पाहिजे होता। पण जर तुमचं जर स्टेटस ऍक्टिव्ह नसेल, डिऍक्टिव्ह झालं असेल, इनऍक्टिव्ह झालं असेल तर तुम्हाला हप्ता भेटणार नाहीये। कारण की मागच्या वेळेस देखील 5 लाख ताईंना पैसे भेटले नव्हते, फक्त एकच कारण होतं डीबीटी ऍक्टिव्ह त्यांचं नव्हतं। आता बऱ्याच ताईंना अजून पण माहित नसेल की डीबीटी म्हणजे नेमकं काय, तर डीबीटीच्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो, सरकारचा पैसा तुमच्या अकाउंटला जो येत असतो त्याला म्हणायचं डीबीटी। एकदम सोप्या भाषेत, ग्रामीण भाषेत तुम्हाला समजून सांगितलंय। किंवा आता आधार कार्ड आणि बँक खातं याला जोडायचं म्हणजे पण त्याला पण डीबीटी म्हणतात। काही त्या ठिकाणी सीडिंग पण म्हणलं जातं। जर तुम्ही आधार कार्डच्या वेबसाईटवर गेला तर त्याला म्हणतात सीडिंग, डीबीटी स्टेटसलाच म्हणतात सीडिंग, अकाउंट सीडिंग झालेलं आहे का नाही ते पण चेक करता येते। आणि अजून बऱ्याच ठिकाणी म्हणलं जातं बघा तुमची आधारची केवायसी झाली का, किंवा तुमच्या अकाउंटची केवायसी झाली का, बँकेची केवायसी झाली का, हे पण काही ठिकाणी म्हणलं जातं। बघ सगळ्यांचा अर्थ एकच आहे, डीबीटी या ठिकाणी सेमच सगळ्यांचा अर्थ। त्याच्यामुळे डीबीटी तुमचं ऍक्टिव्ह आहे का नाही ते चेक करायचंय। आणि एका बँकेसाठी एकच ताईला या ठिकाणी नाव द्यायचं आहे। कारण की जर लाडक्या ताईचं नाव वेगळं असेल आणि वेगळं जर तुमचं अकाउंट असेल, जॉईंट अकाउंट असेल तर चालणार नाही। परत एकदा तुम्हाला सगळ्यात अगोदर या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे, त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा। हे सगळ्यांनी मला एकदा ज्या ताईंना पैसे आले नाही त्यांनी पण चेक करायचे, आणि ज्या ताईंना पैसे आलेत 12वा हप्ता त्यांनी पण चेक करा। कारण की आता जुलै महिना चालू होणार आहे, जुलै महिन्यामध्ये
म्हणजे जुलैचा हप्ता तुम्हाला येणार आहे आणि जुलै हप्ता म्हणजेच काय असणार आहे, 1 वर्ष तुमचं कंप्लीट होणार आहे. त्याच्यामुळे तुमचं डीबीटीचं स्टेटस ऍक्टिव्ह असणं खूप 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 गरजेचं आहे. त्याच्यामुळे सगळ्याला 13वा हप्ता पाहिजे ना, तर लाडक्या ताईंनो सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तो म्हणजे तुमचं डीबीटी स्टेटस ऍक्टिव्ह आहे का नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ह असायला पाहिजे. ज्या ताईंना पैसे भेटत नाहीये त्यांनी एकदा चेक करायचंय तुमचं फॉर्मचं स्टेटस रिजेक्ट मध्ये पेंडिंग मध्ये पडलं आहे का. लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, आपल्या चॅनलवर खूप छान माहिती दिली जाते. ही माहिती बघा सगळ्यात आपण अगोदर देत आहोत. तुम्हाला ही माहिती तुम्हाला सगळीकडे पाहायला मिळणार नाही. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो मी ज्या गोष्टी सांगतोय काळजीपूर्वक ऐका. फॉर्मचं स्टेटस जर तुमचं पेंडिंग मध्ये पडलं असेल, या ठिकाणी रिजेक्ट मध्ये गेलं असेल, पेंडिंग नंतर रिव्ह्यू मध्ये गेलं असेल, तर तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार नाहीत. त्याच्यामुळे काळजीपूर्वक एकदा सगळ्यांनी स्टेटस चेक करायचं आहे. ज्यांचं वेब पोर्टलवर असेल त्यांना लगेच चेक करता येतं. ज्यांचं नारी शक्ती ॲपवर आणि ऑफलाईन अंगणवाडी ताईकडे त्यांनी फॉर्म भरलेत त्यांनी एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की तुम्ही फॉर्म कसा भरला होता. त्याच्यानुसार तुम्हाला त्याची पण माहिती देऊन टाकेल की ते कसं चेक करायचं. नारी शक्ती ॲप तर कारण बंद पडले, मग त्याच्यावर चेक कसं करायचं ते पण तुम्हाला सांगतो. काळजी करू नका, लाडकी ताईंनो आपल्याकडे सगळी माहिती असते. त्याच्यामुळे हे एकदा सांगायचं तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ह आहे का नाही. त्याच्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत तुमचं आहे का नाही. कारण ही सगळ्यात महत्वाची अट असणार आहे. जर तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा वर जात असेल तर तुम्हाला या महिन्यात तर अजून काही नाहीये, पण येणाऱ्या 1 ते 2 महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी काढलं जाणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे, 2.5 लाख आहे का त्याच्यापेक्षा कमी आहे, एकदा कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं. तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते महत्वाचं ते मला सांगायचं आहे. त्याच्यानंतर महत्वाचा अजून एक महत्वाचा चौथा पॉईंट आहे तो म्हणजे रेशन कार्ड कोणत्या प्रकारचं आहे. पांढरं रेशन कार्ड आहे, केशरी आहे का पिवळं आहे. या 3 रेशन कार्ड पैकी तुमचं रेशन कार्ड कोणतं जोडलं होतं. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता ना लाडकी बहीण योजनेचा, त्यावेळेस तुमचं कोणतं रेशन कार्ड तुम्ही जोडलं होतं कमेंट बॉक्समध्ये पटकीने सांगायचं आहे. कारण पिवळं रेशन कार्ड जर असेल, केशरी रेशन कार्ड असेल, बिंदास राहा. अजून पण सांगतो बघा, अजून पण सांगतो तुम्हाला हे 2 महिन्यानंतर गोष्ट समजेल आणि मी 3 महिन्यापूर्वी पण ही सांगितली होती. काळजी करायची गरज नाही. प्रत्येक वेळेस तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार म्हणजे सांगणार, पिवळं रेशन कार्ड असून द्या, केशरी रेशन कार्ड असू दे, तुमच्याकडे टेन्शन घ्यायची गरज नाही, बिलकुल गरज नाही. तुम्ही बिंदास्त राहा. जर तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड आणि केशरी असेल तर एकदम टेन्शन घ्यायचं गरज नाही. मग त्याच्यामुळे नाव, जिल्हा आणि तुमच्याकडे रेशन कार्ड हे पिवळं आहे, केशरी आहे का पांढरं आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण की पांढऱ्या रेशन कार्डवाले त्यांना थोडं टेन्शन आहे, त्याच्यामुळे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं तुमचं उत्पन्न किती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, संजय गांधी योजनेवाल्या ताई, संजय गांधी योजनेवाल्या ताईंना ऑलरेडी बिचाऱ्या ताईंना, गरीब ताईंना, या ठिकाणी मी परत म्हणतोय बिचारी ताई, गरीब ताई, या ठिकाणी या ताईंना या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेतून वजा केलेला आहे, त्यांना काढलेला आहे. त्यांना 0 रुपये या ठिकाणी भेटत आहेत. जर 2100 रुपये सुरू झाले, हप्ता सुरू झाले तर त्यांना 600 रुपये भेटतील. पण आतापर्यंत तर 2100ची अजून काही बातमी पुढे आलेली नाहीये. त्याच्यामुळे आता त्या ताईला 0 रुपये भेटत आहेत, 0 रुपये भेटत आहेत. तर सरकारकडे पण माझी मागणी आहे की बाबा या संजय गांधी योजनेवाल्या ताईंना कमीत कमी तुम्ही 1000 रुपये द्यावेत अशी मी सरकारकडे विनंती करतो. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता राहिला प्रश्न 3000 होता, कारण मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं 3000 तुम्हाला भेटायला सुरू होणार आहे. तर आजपासून लाडक्या ताईंनो, आज आणि उद्या 1-2 दिवस किंवा 3 दिवस शक्यतो लक्षात घ्या. वितरणाची तारीख आता वाढलेली आहे, लक्षात घ्या. अजून 2 ते 3 दिवस मध्ये तुम्हाला 3000 रुपये भेटणार आहेत. 3000 कुणाला भेटणार ते लक्षात घ्या. असं सगळ्यालाच 3000 रुपये भेटणार नाहीयेत, हे पण तुम्हाला अगोदरच कन्फर्म करतोय. ज्या ताईंना मे महिन्याचा हप्ता भेटला नव्हता, त्यांना जून महिन्यात हप्ता भेटला नव्हता, त्या ताईंना 3000 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत. अशा कोणी ताई आहेत का ज्यांना मागचे हप्ते भेटले नव्हते मे महिन्याचे, जून महिन्याचे, तर त्या ताईंना 3000 रुपये आजपासून या ठिकाणी वाटपाना होणार आहेत. त्याच्यामुळे सर्वांनी एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय तुम्हाला मे महिन्याचा हप्ता भेटला होता का. मे महिना आणि जून महिना एकत्र तुम्हाला 3000 रुपये भेटणार आहेत. एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर लाडक्या ताईंनो, सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी आपले नाव, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला हप्ता जर भेटला असेल, गुड न्यूज भेटली असेल तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, चॅनलला कुणी नसेल सबस्क्राईब करून ठेवा. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.